हे एव्हरीवन, वेलकम टू द DMW व्लॉग्स। तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे खूप जास्त इम्पॉर्टंट त्याच लोकांसाठी जे काश्मीर टूर प्लॅन करत आहे आणि ज्यांना माहिती पाहिजे की तिथे कसं जायचं, काय जायचं, कुठल्या पॉइंटला काय असते काय नाही। तर याबद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे। तर जेही लोक काश्मीर टूर प्लॅन करत आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा, कारण स्कॅम होतात नाही होतात मी सगळं इथे सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आज मी स्पेशली गुलमर्ग बद्दल बोलणार आहे। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला करू सुरुवात। तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की डिस्टन्स किती आहे श्रीनगर टू गुलमर्ग। तर डिस्टन्स आहे 55 किलोमीटर आणि आपल्याला जायला लागतं 1 ते 1.5 तास। आणि श्रीनगर पासून तुम्ही प्रायव्हेट टॅक्सीनेच जा, बसेसच्या वगैरे भानगडीत पडू नका, कारण स्नो वगैरे असेल तर बसेस आपल्याला चेंज करत जावं लागतं, त्याच्यामुळे प्रायव्हेट टॅक्सी बेस्ट आहे। प्रायव्हेट टॅक्सीने सर्वात आधी आपण जाणार आहे तनमग पर्यंत। तिथे आपल्याला शूज आणि जॅकेट घ्यावे लागतात, ते रेंटवर आपण घेतो। तर ते तिथे आपल्याला सांगतात 500-600 वगैरे, तर आपण बार्गेनिंग करून कमी करू शकतो। तर आम्हाला ते पडले होते पर पर्सन 250 रुपये। आणि जेव्हा आपण वरती जातो तर आपल्याला सनग्लासेस खूप इम्पॉर्टंट आहे, तर सनग्लासेस तुमच्याकडे असू द्या आणि वॉटरप्रूफ हँड ग्लोव्ज जर तुमच्याकडे असेल तर फारच ठीक। शूज, जॅकेट आणि सनग्लासेस हे इम्पॉर्टंट आहे, तर हे सोबत नक्की असू द्या। आणि एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे तुम्ही स्कॅम मध्ये फसू शकता, कसं ते सांगते। जसं तुम्ही शूज घेता, जॅकेट घेता, त्याच्यानंतर त्यांचंच जे टायप असतात ते लोक म्हणतात की गाईड खूप गरजेचं आहे, गाईड तुम्हाला इझी म्हणजे करून देईल सगळं, राईड्स वगैरे सगळं, तुम्हाला गंडोलाच्या लाईनमध्ये उभं राहावं लागणार नाही जास्त वेळ, असं खूप काही सांगेल आणि तुम्ही कन्व्हिन्स होऊन जाल आणि गाईड घेऊन घ्याल। पण खरं सांगते गाईडची 1% ही गरज नाही, म्हणजे आपल्याला तर सगळ्या गोष्टी कळतातच, गाईडची अजिबात गरज नाही आहे। त्याच्यामुळे गाईड तुम्ही करू नका, कारण गाईडचे ते पैसे सांगतात 1000 रुपीज, म्हणतात की तुम्हाला हे फोटो काढून देतील तुमचे, असं करून देईल तसं करून देईल, काहीही गरज नाही आहे तुम्हाला गाईडची। त्याच्यामुळे गाईड करू नका आणि स्कॅम पासून वाचा। तनमग पासून तो गुलमर्ग पर्यंत वरती अजून 14 किलोमीटरचा रन आहे। जर तिथे स्नो असेल रोडवरती तर तिथे त्यांच्या चेन व्हेकल असतात, टायरला चेन्स लावलेले असतात, तिथे आपली मग साधी गाडी जात नाही। त्याचे पण ते कॉस्ट करतात 3000 पर्यंत। पण जर स्नो नसेल तर आपली गाडी सरळ वरती जाते गुलमर्ग पर्यंत। दुसरा स्कॅम होऊ शकतो तुमचा जेव्हा तुम्ही गेट 1 जवळ उतरता गुलमर्गला, तर गुलमर्ग पासून तर जे गंडोला राईडचं जे ऑफिस आहे स्टेशन, ते 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे। तुम्ही इझिली ट्रेक करून जाऊ शकता आणि जातानाच पायी जातानाच तुम्हाला छान नजारे भेटणार आहे बघायला, तर त्याच्यामुळे पायीच जा। उगाच पोनी राईड आणि टॅक्सी हे ते करू नका आणि स्कॅम मध्ये फसू नका। खूप कमी डिस्टन्स आहे, 15 ते 20 मिनिटं लागतील तुम्हाला तिथे पोहोचायला, त्याच्यामुळे या स्कॅम पासून पण वाचा, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण पोहोचू गंडोला ऑफिसला। तर ऑनलाईन बुकिंग तुम्ही ऑलरेडी करून ठेवा, कारण तिथे गेल्यानंतर तिकीट मिळत नाही, खूप जास्त रश असते। आणि सकाळच्या स्लॉटमध्येच जा, म्हणजे दिवसभर तुम्हाला एन्जॉय करता येईल। म्हणजे 9 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही गुलमर्गला पोहोचून जा, तुम्हाला दिवसभर छान ॲक्टिव्हिटीज तिथे एन्जॉय करता येईल आणि इव्हिनिंगला तुम्ही रिटर्न श्रीनगरला या। तर गंडोला राईडचे चार्जेस असतात पर पर्सन 800 रुपये फेज 1 पर्यंत, आणि फेज 1 पासून फेज 2 पर्यंत 1000 रुपये असतात, म्हणजे टोटल पकडून घ्या तुम्ही 1800 पर पर्सन। गुलमर्गमध्ये तुम्ही येताय ना तर गंडोला राईड करा, म्हणजे कराच। जो व्ह्यू दिसतो ना आपल्याला गंडोला राईडमधून म्हणजे अप्रतिम, असं वाटते काय काय बघावं आणि काय काय नाही, खूप छान खूप छान। त्याच्यामुळे तुम्ही गंडोला राईड करणे मस्ट आहे। फेज 1ला गेल्यावर तिथे भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात स्नोच्या, जसं की स्कीइंग झालं, स्नो स्लेजिंग झालं, त्याच्यानंतर स्कूटर राईड झालं, असं भरपूर काय असतं। त्याच्यामुळे तुम्हाला जेही वाटेल ते तुम्ही करा। फक्त या राईड थोड्या कॉस्टली असतात, ते भरपूर पैसे सांगतात, तिथे तुम्हाला बरीच बार्गेनिंग करावी लागेल। स्नो मध्ये खेळून खेळून आपल्याला लागून जाते भूक, तर वरती खायला पण सगळं आहे, जसं की मॅगी, मोमोज, पावभाजी, कॉफी, चहा, सगळं असतं, फक्त थोडं कॉस्टली असतं। म्हणजे जर खाली तुम्हाला 50 रुपयाला जे भेटत असेल ते वरती तुम्हाला 50 रुपयाने जास्त मिळतं, आणि तेवढं ते घेतीलच, कारण त्यांची मेहनत आहे। खालून एवढं 7 किलोमीटर वरती जावं लागतं त्यांना, त्याच्यामुळे ते कॉस्टली असेलच। जर तुमच्याकडे आधीच खायला काही असेल तर ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता, त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे। वरती बर्फात जाऊन मॅगी खाण्याची जी मजा असते ती काही वेगळीच असते, नाही का? फरक फक्त एवढंच आहे,
की मॅगी आपण 10-20 रुपयाला घरी विकत आणतो बनवतो, तिथे ते लोक 150 रुपयाला मॅगी विकतात. फेज 1ला, फेज 2ला त्याच्यापेक्षा जास्त पैसे आहेत. तर तिथे वरती आम्ही भरपूर टाइम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर आमची ऑलरेडी जाण्या येण्याची तिकीट बुक होती गंडोला राईडची. पण येताना आम्ही म्हटलं की वेगळं काहीतरी ट्राय करू, तर आम्ही स्नो स्लेचिंगचा विचार केला की या राईडने जावं. आणि हा आमचा बेस्ट डिसिजन होता, कारण त्या राईडमध्ये इतका एन्जॉय आम्ही केला की म्हणजे तुम्ही विचारू नका. मी क्लिप टाकून देईल मध्ये. त्या लोकांना भीती वगैरे नाही वाटत त्या लोकांनी खरंच स्नो स्लेचिंगची राईड घ्या, खूप मज्जा येते. आय होप मी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी गरजेची आहे ती. गुलमर्गला स्कॅम होतात, खूप जास्त होतात, त्याच्यामुळे बार्गेनिंग करा. यूट्यूबवरती भरपूरशे व्हिडिओज आहेत, ते बघून जा, नीट सर्च करून जा आणि स्कॅमपासून वाचा. जर अजूनही काही क्वेश्चन असतील तर कमेंट डाऊन करा. आणि आता पुढे मी काही क्लिप्स टाकलेल्या आहे गुलमर्गच्या, तर त्या तुम्ही एन्जॉय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ब्रेकफास्ट करून झालेला आमचा. आम्ही चाललो आता टेरेसवर. आमची गाडी यायला किती वेळ टाईम आहे? गाडी यायला 15 मिनिट टाईम आहे. ठीक आहे, थोडीशी ऊन खाऊन घेतो आम्ही. खालो. तर हे यांचे टेरेस एरिया. टेरेसवरून बघता मी सगळं. ते हॉटेल खूप छान वाटत आहे. पण तो ये आ गई हमारी गाड़ी. तर आम्ही शूज आणि जॅकेट घेतलंय आणि निघालोय आता गुलमर्गसाठी. गोंडाला काउंटरच्या इथपर्यंत. चेन व्हेकल आम्हाला घ्यायची गरज नाही पडली, कारण रोडवरती स्नो नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट आमचीच गाडी घेऊन वरती जातोय. गुलमर्गला जातानाचा. तर आम्ही पोहोचले आता गुलमर्गला. इथून जाणार आहे आम्ही काउंटरपर्यंत. हे बघा, या रोडवरून आलो, आता इथे आलो आहे गंडोलाकडे आम्ही जातोय. चला. हे इथे रोड करत आहे, कारण ते परत जमा हॉस्पिटलच्या आतमध्ये जायला. प्रायमरी हेल्थ केअर आहे. इन केस ऑफ इमर्जन्सी इथे हॉस्पिटल पण आहे आणि ॲम्ब्युलन्स पण. बर्फी बर्फ. हे बघा, ते आता स्लेड राईड. ते लोक काउंटरपर्यंत इथपर्यंत यायला 1500 रुपये घेतील, पण तुम्ही घेऊ नका. बाय रोड चालत या. जातोय काउंटरजवळ. गर्दी तर खूप आहे, बघू शकता. आणि बघा स्नो. आता आलो मी लाईनमध्ये गोंडाला तिकीट दाखवायला. इथून आम्ही इथून तिकीट टाकून आमची राईड सुरू. आणि तुम्ही गर्दी तर बघू शकता. इथे तुम्ही बरोबर सकाळी या 9च्या आधी. 9च्या आधी जर आला तर तुम्हाला एवढं लाईनमध्ये लागून लागलं. तर एंट्रीपर्यंत आलो आहे. 1 तास आम्ही लाईनमध्ये होतो. आता सुरू होईल आमची गोंडोला राईड. तर हा जो केबल कार रोपवे आहे, हा जगातील सर्वात लांब रोपवे आहे आणि जगातील दुसरा सर्वात उंच रोपवे आहे. आणि गंडोला राईड करून तर एक नंबर मजा येऊन गेली, कारण जो व्ह्यू दिसत होता तो म्हणजे बघण्यासारखा होता. चौफेर बर्फच बर्फ. जे करायचं असेल ते करायचं, मग वापस होऊन जायचं. भैया कौन सी राइड है ये? Ski. स्कीन. चल. बरोबर. आणि इथे मी हार्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर खूप सारे एफर्ट्स लागले हा हार्ट बनवायला. परफेक्ट हार्ट तर नाही बनला, हा फोटोज बघून घ्या तुम्ही. चलो, इस राइड पे अभी जाना है. यहाँ पे इकडे बार्गेनिंग सुरू आहे. आय डोंट नो काय होणार. आणि हा नजारा आता लवकरच आम्ही बघून जाऊ.
सगळे छोटे छोटे आहेत. तू नाही करशील का माझा व्हिडिओ? हीरो सारखा करणार का? ये देखो मेरा स्नोमैन किससे बना. स्प्रिंग मतलब इसमें से पानी आता? नहीं, नेचुरल पानी निकलता है नीचे से. अच्छा. इसकी एक फैसिलिटी है, विंटर के टाइम में जम नहीं जाता. आप समझो हॉट. हाँ हाँ हाँ. आता जाऊ. गुलमर्गला छानपैकी एन्जॉय करून निघालो आम्ही जायला श्रीनगरला. आणि वाटेत आम्हाला शॉलचे काही होलसेल शॉप्स होते, तर म्हटलं जाऊन थोडं बघून येऊया आणि आवडलं तर घेऊन पण घेऊ. तर आम्ही 2-3 होलसेल शोरूमला गेलो आणि तिथे जे जे आम्हाला आवडलं जसं की शॉल्स, टोल्स वगैरे ते तिथून परचेस केलं. छान कलेक्शन होतं. तुम्ही जर गुलमर्गला जात असाल तर नक्की होलसेलच्या शॉपमध्ये जाऊन या. उद्या निघायचं आहे आम्हाला सकाळी आणि जर वेळ असला तर उद्या आम्ही टुलिप गार्डन करणार आहे आणि मग 12:30ची आमची फ्लाईट आहे. तर झाली आमची काश्मीर ट्रिप कंप्लीट आणि निघालो आम्ही आता आमच्या घरी जायला.